जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। भडगाव तालुक्यातील गुढे परिसरात शेवगा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। या नुकसानामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडलं असून शासनानं तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। माझ्याकडे 2 एकर शेवगा शेती आहे। त्या शेवगा शेतीमध्ये या 2 दिवसामध्ये जोरदार वादळामुळे झाडाच्या पूर्ण फांद्या तुटून खाली पडल्या आहेत। त्याचबरोबर ज्वारी, बाजरी, गहू, केळी, गावरान आंबा इत्यादी पिकांना मोठा या परिसरामध्ये फटका बसलेला आहे। तरी शासनाने याची दखल घ्यावी अशी आमची विनंती आहे। बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमध्ये अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलाय। निफाडमधील वाकद इथं आलेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसलाय। अचानक आलेल्या पावसामुळे द्राक्ष बागांचं नुकसान झालंय। अनेक गावांमध्ये द्राक्षांचे घड अक्षरशः जमिनीवर पडलेत आणि यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित पूर्णतः कोलमडलंय। काढणीच्या तोंडावर आलेल्या द्राक्ष पिकावर पावसाचा फटका बसल्यानं उत्पादन पूर्णतः वाया जाणार आहे। काल व्यवहार करत असतानाच पाऊस आला, व्यवहारही फिसकटला पावसामुळे आणि नुकसान पण झाले। तर ही नुकसान बऱ्याच प्रमाणात झाली। तो मागच्या म्हणजे मागच्या जो सीझन झाला एप्रिलचा खरड छाटणीचा, त्या सीझनमध्ये त्यावेळेसही पावसाला तोंड देऊनच माल कसे तरी बनवले। कांदे बी काढायला आले 2-4 दिवसामध्ये, ते बी आता लांबणीवर गेले। तर शेतकऱ्यांनी काय करायचं याच्याकरता सरकारने आमच्याकडे काहीतरी लक्ष केंद्रित करावं हीच आमची विनंती सरकारला। बाकी दुसरं काहीच म्हणणं नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।